मॉर्निंग स्टुडंट्स. आतापर्यंत आपण जे काही 7 लेक्चर कंप्लीट केलेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ग्राफिकल मेथड डिस्कस करत होतो. तर ग्राफिकल मेथडमध्ये जो की क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे सब क्वेश्चन 2 आहेत ते आपले सॉल्व्ह झाले होते. तर आज आपण इथे ह्या लेक्चरमध्ये त्याचा पुढचा पार्ट आपण इथे कंटिन्यू करणार आहे. तुमच्या बुकमध्ये हाच पार्ट पेज नंबर 8 वरती आहे. ओके, तर ऑलरेडी आपण क्वेश्चन नंबर 2 चे 2 सब क्वेश्चन हे कंप्लीट केलेले आहेत. थर्ड क्वेश्चन, ग्राफिकल मेथड आपण कशासाठी यूज करतोय, जे आपल्याकडे 2 लिनियर इक्वेशन दिले जातात ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आणि त्यासाठी आपण कुठली मेथड यूज करणार आहे, ग्राफिकल मेथड. आय होप की फर्स्ट 2 एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील. ओके, तर हे थर्ड एक्झाम्पल आहे. बोर्डसाठी जे काही हा क्वेश्चन विचारला जातो, म्हणजे ओनली मी प्रॅक्टिस सेट 1.2 बद्दल बोलतोय. तर 4 मार्कचा हा क्वेश्चन आहे आणि हा तुम्हाला ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचा आहे. सिम्पल आहे. ज्यांनी कोणी ह्याच्या आधीचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी लेक्चर नंबर 7 आधी बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला हे समजेल. आपण काय करतोय एक्झॅक्टली, की ही जी लाईन आहे ह्या लाईनची ऑर्डर पेअर फाइंड आउट करतोय, ऍज वेल एज जी सेकंड इक्वेशन आहे हे जे ऑर्डर पेअर फाइंड आउट करतोय आणि एक लाईन ड्रॉ करतोय. ही एक लाईन येणार आहे, ही एक लाईन येणार आहे आणि ह्या लाईन जिथे इंटरसेक्ट होतील ते जे कोऑर्डिनेट पॉइंट असतील ते म्हणजे आपलं एक्स आणि वायचा आन्सर असेल, व्हेरिएबलचा आन्सर असेल. मेथड सिंपल आहे, फक्त तुम्ही इथे केअरफुली लक्ष द्या. आज आपण बऱ्यापैकी एक जेवढे एक्झाम्पल कव्हर होतील तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करूया. ही सिंपल एक्सरसाइज आहे, ऍज वेल एज परत एकदा सांगतो बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर सॉल्व बाय युजिंग ग्राफिकल मेथड. तर इथे तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 हे फर्स्ट इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 आहे. ओके, ह्या इक्वेशन वरून तुम्ही वायचं इक्वेशन फाइंड आउट करू शकता, वाय इज इक्वल टू मायनस एक्स. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे ऑर्डर पेअर कसे फाइंड आउट केले जातात. लास्ट लेक्चरला मी डिस्कस केलेलं आहे ऑर्डर पेअर. ओके, एक्स आणि वाय मिनिमम लक्षात ठेवा, मिनिमम 3 ऑर्डर पेअर रिक्वायर्ड टू ड्रॉ ए लाईन. ओके, नेक्स्ट सपोज एक्स ची व्हॅल्यू आपण इथे 0 पुट केली तर आता इथे कॅल्क्युलेट, मला वाटत नाही की इथे कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे. 0 पुट केली तर इथे 0 येणार आहे, इथे 1 पुट केली तर इथे -1 येणार आहे, इथे 2 पुट केली तर इथे -2 येणार आहे. आले लक्षात काय केलंय ते? ओके, मी तुम्हाला सांगितलं एक्स च्या व्हॅल्यू इनिशियली काय पुट करा, 0 1 2. ओके, नेक्स्ट इथे y इज इक्वल टू काय 9, हा y इकडे शिफ्ट होईल तर इथे येणार आहे 2x मायनस 9. हे जे ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घ्या फर्स्ट इनिशियली. 3 ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घ्या. ओके, x y इथे 0 1 2. फर्स्ट x ची व्हॅल्यू इथे 0 पुट करा. आता इथे कॅल्क्युलेशनची रिक्वायरमेंट आहे तर आन्सर येणार आहे -9. इथे -9 आलं. ठीक आहे, x इज इक्वल टू 1 असेल तर इथे आन्सर काय येणार आहे 2 1 -9 म्हणजे इथे येणार आहे -7. आणि x इज इक्वल टू 2 असेल, y इज इक्वल टू 2 2 -5 -9 -7 -5. ओके, तर ह्या पद्धतीने आपण ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेतले आणि आता सिंपल आहे. ऑर्डर पेअर एकदा तर फाइंड आउट केले तर तुम्हाला परत काय करायचं आहे, हे ऑर्डर पेअरची एक लाईन ड्रॉ करायची आणि इथे एक लाईन ड्रॉ करायची आणि ह्या लाईन जिथे इंटरसेक्ट होतात दिस इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. ओके, तर आपण बघूया इथे आता इथे लक्षात आहे, इथे पॉइंट खूप मोठे आहेत, -9 आणि -7 -5 आहेत. ओके, आणि प्लसचे पॉइंट हे 1 आणि 2 आहेत. तर इथे पॉइंट कडे बघून लक्षात ठेवायचं की स्केल काय घेतली पाहिजे. ठीक आहे, नीट समजून घ्या व्यवस्थित की कशा पद्धतीने आपण हे सोल्युशन फाइंड आउट करतोय. नेक्स्ट इथं 0 आलं, हे 1 2 3 4 5 -1 -2 -3. एक्सच्या काय व्हॅल्यूची रिक्वायरमेंट नाही इथं. ठीक आहे,
तर इथे येणार आहे 1 2 वायच्याही ऑल व्हॅल्यू कशात इथे निगेटिव्ह आहेत. ठीक आहे, निगेटिव्ह असल्यामुळे मी ग्राफ हा खालीपर्यंत ड्रॉ करतो. इथे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9. ओके, तर आता इथे 0 0 ह्या लाईनच्या आधी पॉइंट आपण प्लॉट करूया. 0 0 हा इथे पॉइंट झाला. 1 -1 हा इथे आला. नेक्स्ट 2 -2 2 हा इथे आला. ओके, ह्याच्यातून लाईन पास करा. इथे या 3 पॉइंट मधून एक लाईन पास केली आणि त्या लाईनचं इक्वेशन आहे x + y = 0. नेक्स्ट ह्याचे फाइंड आउट करूया. इथे 0 इथे येणार आहे 0, -9. नेक्स्ट येणार आहे 1, -7. 2, -5. ओके, आणि ह्या ज्या लाईन आहेत ते इथे ड्रॉ करून घ्या. ही लाईन आहे. ह्या लाईनचं इथे इक्वेशन रिप्रेझेंट करा. 2x - y = 9. ओके, आणि ही लाईन जी जिथे इंटरसेक्ट होते, तर इंटरसेक्ट पॉइंट काय देते? 3, -3. ओके, दिस इज द इंटरसेक्ट पॉइंट. ही लाईन इथे इंटरसेक्ट होते, तर याचे कोऑर्डिनेट काय? 3, -3. तर इथे सोल्युशन काय असणार आहे? सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन x = 3 आणि y = -3. आता हे सोल्युशन करेक्ट आहे का नाही हे कसं चेक करायचं? तर x आणि y ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -3. 3 -3 आन्सर येणार आहे 0. म्हणजे जे काही आपलं आन्सर आलं ते करेक्ट आहे. ओके, हे एवढी सिंपल मेथड तुम्हाला 4 मार्कला बोर्ड मध्ये विचारली जाते. तर व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, आणि हे नोट करून घ्या. तर हे आहे फोर्थ नंबरचं एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2 मधलं. ठीक आहे, तर सॉल्व बाय युजिंग ग्राफिकल मेथड. सेम प्रोसिजर फॉलो करा. तर y = 3x - 2 आणि y = 2x - 3. ओके, तर या पद्धतीने इथे आपल्याला फर्स्ट ह्याचे ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घेतले पाहिजे. ठीक आहे, तर इथे कॅल्क्युलेशन करूया. फर्स्ट x ची व्हॅल्यू 0 पुट करूया. तर y काय येते बघूया. -2 येईल. जर x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर आन्सर येणार आहे 1. जर x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर आन्सर येणार आहे 4. तर इथे 1 आणि 4. ओके, x y 0 1 2. जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y येणार आहे 2 0 -3. आन्सर येणार आहे -3. ओके, हा एक पेअर मिळाला आपल्याला. x ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 पुट केली -1. x = 2 पुट केलं 1. ओके, तर ह्या टाइप मध्ये आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. -1
आणि 1. हे आपण इथे ड्रॉ करून घेऊया. झिरो 1 2 3 आणि 4. इथे येणार आहे -1 -2 -3. इथे येणार आहे 1 2 3 4. इथे येणार आहे -1 -2 -3 -4. ओके. तर हे ऑर्डर पेअर फर्स्ट लाईनचे आपण आधी ड्रॉ करून घेऊया. 0, -2. 0, -2 आहे इथे येणार आहे. नेक्स्ट येणार आहे 1, 1. 1, 1 हा इथे येईल. 2, 4 हा इथे येईल. ओके. 2, 4. तर इथे एक लाईन आपण इथे ड्रॉ करतो. ओके. तुम्ही जर ग्राफ पेपर मध्ये ड्रॉ केलं तर एकदम स्ट्रेट लाईन आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पेअर जे आहे ते 0, -3 हा इथे येणार आहे. 1, -1 हा इथे येणार आहे. आणि 2, 1 हा इथे येणार. ओके. थोडस जरा जवळजवळ पॉइंट आले त्याच्यामुळे थोडं तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, पण तुम्ही व्यवस्थित ग्राफ पेपर वरती हा पॉइंट ड्रॉ करा. सिंपल जाईल. ठीक आहे. तर हे ज्यावेळेस तुम्ही इथे ड्रॉ कराल त्यावेळेस ही लाईन अशी ड्रॉ होईल. ओके. आणि हे पुढे इंटरसेक्ट होत आहे. ठीक आहे. आय थिंक ही लाईन अशी इंटरसेक्ट होते पुढे आणि त्याचे कोऑर्डिनेट येतात -1, -5 ला इंटरसेक्ट होते. ओके. लाईन तिकडे तर कुठे इंटरसेक्ट नाही होणार, त्याच्यामुळे लेफ्ट साइडला जर तुम्ही एक्सटेन्शन केलं लाईनचं तर त्या दोन लाईन कुठं एक्सटेंड होतील -1 आणि -5 ला. देअरफॉर सोल्युशन x इज इक्वल टू -1 आणि y इज इक्वल टू -5. ओके. दिस इज द आन्सर. तर परत एकदा रिपीट करतो एक्झॅक्टली काय करायचं आपल्याला. इथे टू इक्वेशन आपल्याला इथे गिवन होते. फर्स्ट इक्वेशनचे ऑर्डर पेअर 3 फाइंड आउट करून घेतले. सेकंड इक्वेशनचे ऑर्डर पेअर 3 फाइंड आउट करून घेतले आणि ते ऑर्डर पेअर इथे प्लॉट केले. पण इथे अशी कंडिशन होती की जे ऑर्डर पेअर ड्रॉ केले त्यातून लाईन पास नव्हती होती. इथे आपल्याला रिक्वायरमेंट होती एक्स्ट्रा लाईन एक्सटेन्शनची, म्हणून आपण ही लाईन इकडे एक्सटेंड केली. तुम्ही जर ग्राफ पेपर मध्ये केलं तर एकदम व्यवस्थित ऍक्युरेट येईल. अशा पद्धतीने इकडे हे असं येईल. अशा पद्धतीने लाईन इथे ह्या पॉइंटला इंटरसेक्ट होतील, पण त्या लाईन एक्सटेंड करण्याची तिथे गरज आहे. ठीक आहे. तर तुम्ही लाईन एक्सटेंड केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल -1, -5 आणि -1, -5 इथं पुट केलं तर तुम्हाला आन्सर 2 मिळेल. फक्त चेक करण्यासाठी यूज करा. आपण इथे पण चेक पण करूया. एक मिनिट. चेक करायचं कसं तर एकदा लक्षात आहे. एक इक्वेशन घ्या. ओके. फक्त लेफ्ट हँड साइड घ्या. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पुट करा. -3, 5 आन्सर येणार आहे 2. ओके.
हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे चेक करायचं. आय होप की तुम्हाला समजलं असेल. तर हे व्यवस्थित नोट करून ठेवा व नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल 5 नंबरचं एक्झाम्पल आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला एनपी करून ठेवा. 5 नंबरचं एक्झाम्पल. ओके, काय इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला लक्षात येईल की आपण आतापर्यंत एक्स आणि वायच्या व्हॅल्यू 0, 1, 2 घेत होतो. 0, 1, 2 ठीक आहे. पण ह्या इक्वेशन मध्ये आपण वेगळ्या व्हॅल्यू घेणार आहे. त्याचं रिझन मी सांगतो, लक्ष द्या केअरफुली. तर इथे फर्स्ट आहे 3x minus 4y is equal to -7. 5x minus 2y is equal to 0. आता नेक्स्ट y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणल्यावर काय होणार, 4y is equal to 3x plus 7. 4y इकडे शिफ्ट केलं इकडे. ओके, y is equal to आलं 3x plus 7 divided by 4. ओके, आता इथे जर सपोज इकडे लक्षात आहे, एक केस घेऊया आपण. इथे 0 पुट करूया. आपली जी फर्स्ट आतापर्यंत जी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करत होतो एक्स वाय, इथे फर्स्ट व्हॅल्यू एक ची 0 पुट करूया आणि चेक करूया वाय ची व्हॅल्यू काय येते. एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर वाय इज इक्वल टू 3 0 प्लस 7 डिवायडेड बाय 4. आन्सर येणार आहे 7/4. ओके, पण मी काय सांगितलं तुम्हाला, आपल्याकडे 7/4 म्हणजे पॉइंट मध्ये येणार आहे. ओके, आणि तो प्लॉट करताना थोडंफार क्रिटिकल होणार आहे. एक्झॅक्टली पॉइंट आपल्याला शोधता येणार नाही ग्राफ पेपरवरती. जर इंटिजर पॉइंट असेल 1 2 3 और -1 2 3 तर तुम्ही इझिली ते प्लॉट करू शकता. पण ही व्हॅल्यू ही फ्रॅक्शन येणार आहे, त्याच्यामुळे 0 आणि हा पेअर तुम्ही ऍक्सेप्ट नाही करू शकत. परत एकदा सांगतो, लक्षात द्या. जर एक्स ची व्हॅल्यू तुम्ही इंटिजर पुट केली तर वाय ची व्हॅल्यू ही इंटिजर येत असेल तरच तो ऑर्डर पेअर ऍक्सेप्ट करायचा आहे, अदरवाईज तो रिजेक्ट करायचा, नेक्स्ट पेअर घ्यायचा. ठीक आहे. मग आता इथे नंबर कसे घेतले पाहिजे, त्यावेळेस इंटिग्रल व्हॅल्यू येईल. असे नंबर घेतले पाहिजे, जो न्यूमरेटर आहे त्याची व्हॅल्यू अशी आली पाहिजे की 4 ने डिव्हिजिबल पाहिजे. ठीक आहे. तर इथे काय येणार आहे लक्षात द्या, y इज इक्वल टू, आता 0 तर नाही पुट करू शकत. जर सपोज मी -1 पुट केलं, -1 पुट केलं तर इथे काय होणार आहे बघा, 4 येणार आहे. -3 + 7 4 येणार आहे, म्हणजे आन्सर इथे येऊ शकते इंटिजर व्हॅल्यू. -1 घेतलं तर y इज इक्वल टू काय आलं, 3 - 1 + 7 डिवायडेड बाय 4. 4/4 आन्सर आलं 1. ओके, आता नेक्स्ट व्हॅल्यू आपण सपोज इथं 1 पुट केलं तर काय होणार आहे, 3 + 7 11/4 म्हणजे नाही एक्सेप्टेबल. जर 2 पुट केलं, 2 6 + 7 13 डिवायडेड बाय 4 नाही होणार. ओके, नेक्स्ट आपण जर 3 झालं, 3 9 + 7, हा 3 ला 9 + 7 16 येणार आहे. ठीक आहे. 3 जर पुट केलं तर x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3, 9 + 7 16, 16 डिवायडेड बाय 4, 16 डिवायडेड बाय 4 आन्सर येणार आहे 4. ओके, परत आता कुठली व्हॅल्यू घेऊया, 4 बघा, 12 + 7 21 डिवायडेड बाय 19 डिवायडेड बाय 4 नाही येणार. 5 ला 15 22 येणार आहे 5 ला. 6 ला 3 × 6 18, 18 + 7 नाही येणार. ठीक आहे. जर आपण इथे -2 पुट केलं, -2 3, -2 -6 नाही, इथे आपण फक्त चेक करत राहायचं. 3 नंतर 4 व्हॅल्यू पुट केली. ओके, 4 ला काय येणार, 3 × 4 12 + 7 ओके 19, म्हणजे डिव्हिजिबल बाय 4 येणार नाही. ठीक आहे. हे तुम्हाला असंच करायचं एक्झाम मध्ये, इंटिजर व्हॅल्यू आली पाहिजे तरच तुमचा आन्सर हे करेक्ट येऊ शकतं. येते लक्षात. तर इथे त्यांनी एक व्हॅल्यू अजून एक घेतलेली आहे 5 ला, पण बघा इथे 15 + 7 किती येणार आहे, 22. 22 ला 4 न डिव्हिजिबल इंटिजर व्हॅल्यू येत नाही. ठीक आहे. तर इथे -5 जर पुट केलं तर x इज इक्वल टू -5,
तर y इज इक्वल टू काय येणार आहे 3 मायनस 5 प्लस 7 डिवायडेड बाय 4 मायनस 15 प्लस 7 आन्सर येणार आहे 8 बाय 4 2. ओके, ह्या अशा पद्धतीने हे पेअर फाइंड आउट करायचे. हे तुम्हाला चेक करायचं राहायचं. फर्स्ट 0 ला, परत 1 2 3 4 5 पर्यंत जावा, 6 पर्यंत जावा. ठीक आहे, जर हे पेअर असेल तर ठीक आहे, अदरवाइज -1 -2 -3 -4 ह्या व्हॅल्यू एकदा चेंज करत जावा आणि त्यानुसार तुम्हाला इंटिजर व्हॅल्यू येते का नाही ते चेक करा. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की आतापर्यंत आपण काय करत होतो, एकच्या व्हॅल्यू 0 1 2 पुट करत होतो आणि व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. ठीक आहे, तर आता ह्याच्यासाठी बघूया नेक्स्ट इक्वेशन साठी. जर मी इथं 0 पुट केलं तर y ची पण व्हॅल्यू 0 येणार आहे. ठीक आहे, जर मी इथे 1 पुट केलं तर 5/2 येणार आहे. 5/2 हे नाही आहे. जर मी इथे 2 पुट केलं तर 10/2 5 येणार आहे. ओके, जर एक 0 पुट केला तर y पण 0 येणार आहे. एक जर 2 पुट केला तर आन्सर येणार आहे 5. ओके, परत 3 पुट केला 15/2 नॉट ऍक्सेप्टेबल. 4 पुट केलं तर 5 इंटू 4 डिवायडेड बाय 2 आन्सर येणार आहे 10. ओके, तुम्ही 10 लिहू शकता किंवा मग असं करा, -1 ला बघा, चेक करा. -2 ला, -2 ला काय येणार आहे बघा. 10 ही थोडी ग्राफ पेपर वरती थोडं लार्जर व्हॅल्यू होईल. ठीक आहे, तर -2 घेऊया. -2 ला काय येणार आहे, -2 म्हणजे -5 येणार. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने आपण फाइंड आउट करून घेऊ. ओके, नेक्स्ट आपण हे पॉइंट फक्त ग्राफ पेपरवरती आता ड्रॉ करायचे. हे जर प्लॉट केले तर फर्स्ट जो पॉइंट आहे तो -1,1 आहे. ठीक आहे, तो इथे येणार आहे. फर्स्ट 3,4 हा इथे येणार आहे. -5,2 -5 इथे एक पॉइंट आपल्याला वाढवलं पाहिजे. -5,2 ओके, -5,2. ओके, एक लाईन फॉर्म होती का बघा. 1 मिनिट, इथे आपलं हे मायनस यायला पाहिजे. -2 येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपली लाईन फॉर्म होत नव्हती. तर इथे -5, -2. ठीक आहे, ह्याच्यातून एक लाईन ड्रॉ करा. नेक्स्ट 0,0 2,5 जी नेक्स्ट लाईन आहे ती, आणि -2, -5. ओके, ह्याच्यातून एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन ड्रॉ केली तर इथे
5x मायनस 2y इज इक्वल टू 0 आणि ह्या लाईन इथे इंटरसेक्ट होत आहे आणि हे जे पॉइंट आहेत ते तुम्हाला तुमच्या ग्राफ पेपरमध्ये असे दिसतील 1,2.5. ओके, तुम्ही ग्राफ जर व्यवस्थित ड्रॉ केला तर तुमच्या लक्षात येईल की हे पॉइंट काय येणार आहे 1, 2.5. याचं सोल्युशन आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल एक्झॅक्टली ग्राफिकल मेथडमध्ये काय करायचं. आता बोर्डवरती काय होतं की ग्राफ पेपरवरती जी अॅक्युरेसी मेंटेन होते ती बोर्डवरती मेंटेन नाही होणार. ठीक आहे. तर इथे ग्राफिकल मेथडमध्ये जे सिंपल स्टेप आहेत त्या फॉलो करा. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, तर प्रोसिजर काय आहे ती मी फर्स्ट जे परत एकदा सांगतो. ठीक आहे. तर आपल्याला जे टू लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल आपल्याला इथे गिव्हन दिले जातील आणि सॉल्व्ह बाय युजिंग ग्राफिकल मेथड म्हणलं जाईल. ठीक आहे. तर जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याचे 3 ऑर्डर पेअर फाइंड आउट करायचे, सेकंड इक्वेशनचे 3 ऑर्डर पेअर फाइंड आउट करून घ्यायचे. आता इथे बघा, चेक करा, मी आतापर्यंत जे प्रॉब्लेम आपण डिस्कस केले होते 0, 1, 2. ओके, पण इथे 0 व्हॅल्यू पुट केल्यानंतर y ची व्हॅल्यू ही इंटिजर येत नव्हते, त्याच्यामुळे आपण पेअर बदलला. ठीक आहे. x ची व्हॅल्यू चेंज केली आणि ह्या अशा व्हॅल्यू पुट केल्या आपण. x च्या व्हॅल्यू ह्या पुट केल्यानंतर y च्या व्हॅल्यू इंटिजर आल्या आणि हे असं का केलं तर इथे प्लॉट करायला आपल्याला सिंपल जाईल. ठीक आहे. अदरवाईज ते क्रिटिकल होणार आहे. ठीक आहे. आणि ह्या पद्धतीने आपण x y च्या व्हॅल्यू 3 फाइंड आउट करून घेतला. इथेही सेम प्रोसिजर केली आणि हे काय केलं, इथे फर्स्ट 3 पेअर प्लॉट केले, लाईन ड्रॉ केली, हे 3 पेअर प्लॉट केले, लाईन ड्रॉ केली आणि जे जिथे इंटरसेक्ट होणार आहे तो म्हणजे आपला आन्सर असणार आहे. इथे इंटरसेक्ट होत आहेत 1,2.5 ला, म्हणजे एक्सचा आन्सर फर्स्ट व्हॅल्यू जी असणार आहे ती x ची व्हॅल्यू असणार आहे आणि सेकंड व्हॅल्यू जी असणार आहे ती y ची असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करा. खूप सिंपल एक्सरसाइज आहे. फक्त एक ग्राफ पेपरवरती ड्रॉ जर तुम्ही केलं तर तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट मिळतील. ठीक आहे. तर आज इथे आपण 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर मला वाटतं की 5 नंबरच्या एक्झाम्पलला व्यवस्थित फोकस करा, कारण हे बोर्ड एक्झामला विचारलेलं एक्झाम्पल आहे. पेज नंबर 8 वरती आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.2. हे लेक्चर व्यवस्थित बघा आणि मी अजून 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देईल, ते तुम्ही व्यवस्थित अजून एकदा प्रिपेअर करा आणि सॉल्व्ह करा. ग्राफ पेपरवरती सॉल्व्ह करा, तरच रिझल्ट तुम्हाला ऍक्युरेट मिळतील, अदरवाईज रिझल्ट मिळणार नाही. ठीक आहे. हे रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. लाईन कुठे इंटरसेक्ट होते तो त्याचे जे कोऑर्डिनेट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि तेच आपला आन्सर असणार. ओके, आता हा 2.5 ला लाईन इंटरसेक्ट होते तर तुम्हाला इथे जर तुम्ही रफ ड्रॉ केलं तर तुम्हाला 2.5 हे आन्सर मिळणार नाही. ठीक आहे. जर ग्राफ पेपरवरती ड्रॉ केलं तरच आन्सर तुमचं 2.5 हे मिळेल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रिपेअर करा. आय होप की तुम्हाला हे आजचं सगळं काही समजलं असेल. तर बाकीचे जे एक्झाम्पल आहेत हे एक्सरसाइज थोडी लेंदी एक्सरसाइज आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. तर आपला इथे 1.1, 1.3, 1.4, 1.1 कशाशी रिलेटेड होता, सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. ओके. नेक्स्ट सेकंड जो 1.3 आहे तो क्रॅमर्स रूल शी रिलेटेड होता. ठीक आहे. आणि 1.4 कशाशी रिलेटेड होता, नॉन लिनियर इक्वेशन गिव्हन असायचं, त्याचं आपण फर्स्ट लिनियर मध्ये इक्वेशन मध्ये कन्वर्ट करत होतो आणि नंतर सॉल्व्ह करत होतो. आणि 1.2 हा ग्राफिकल मेथडशी रिलेटेड आहे. तर 1.2 हा नेक्स्ट लेक्चरला कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर आपण मग 1.5 जो की वर्ड प्रॉब्लेम आहे तो चालू करूया आणि त्याच्यानंतर मग आपला जो पार्ट आहे 1.5 झाल्यानंतर जे प्रॉब्लेम सेट आहे तो प्रॉब्लेम सेट पूर्ण इथे सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. आणि नेक्स्ट वीक